जागा सिडकोची आहे. इथला स्थानिक सोपान गोंधली नावाच्या ह्या याचा तर काय म्हणाल, काल रात्री आग लागलेली ही जागा नक्की कोणाची आणि काय झालं होतं? सिडकोच्या या सामाजिक सेवे संस्थेचा प्लॉट आहे. ही जागा सिडकोची आहे. सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करून सुहास गोंधली नावाच्या एका बामणडोरी गावातील व्यक्तीने इथं इलिगल ढाबा इथं उभा केला होता आणि पहाटे त्या ढाब्याला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात आग लागली. पहाटे आग लागल्यामुळं जीवितहानी टळली, मात्र वित्तहानी फार मोठ्या प्रमाणात झाली. ही आग जर आणखी फपवली असती आणि हे सिलेंडर जर फुटून जर बाहेर पडले असते तर समोर मोठी इथं वसाहत आहे, रेसिडेन्शियल ज्या ठिकाणी लोक राहतात त्यांना सुद्धा मोठी इथं हानी पोचली असती. परिणामी मला हे सांगायचं आहे ह्या निमित्तानं की अद्यापन पोलिसांनी कुठल्याच प्रकारची कार्यवाही यांच्यावर केलेली नाही आहे. खरं पाहता सुहास गोंधलीवर इलिगल ढाबा चालवण्याबद्दल, इलिगल सिलेंडर गॅस आणल्याबद्दल, MSCBचे कनेक्शन घेतल्याबद्दल पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि याची सुद्धा जाण दक्षता अधिकारी सिडको आणि अतिक्रमण पथकांनी घेतली असती तर हा अनर्थ टळला असता असं मला वाटतं. या बाबतीत आपण कुठे प्रशासनाला तक्रार दाखल केलेली आहे? मी आजच त्यांना सिडकोला आणि पोलिसांना CP ऑफिसला मी मेल केलेले आहेत या संदर्भात. जर त्यांनी योग्य ते ॲक्शन पुलवामा पोलिसांनी नाही घेतली तर मी ह्या निमित्तानं सुहास गोंधलीला अटक करण्यासाठी सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये दाद मागेन.